जय शिवराय मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली आहे। नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं अनुदान देणार आहे। परंतु हे अनुदान दिलं जात असताना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवरती कुठेतरी अन्याय होतोय, अशा प्रकारची राज्यातील शेतकऱ्यांमध्ये भावना आहे। आणि याच शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय देण्यासाठी बच्चू कडू यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आंदोलनानंतर सुद्धा शासनाच्या माध्यमातून एक आश्वासन देण्यात आलेलं होतं। परंतु नियमित कर्जदारांना फक्त 50,000 रुपयाचं अनुदान, त्याच्यामध्ये लावण्यात आलेल्या अनेक साऱ्या अटी शर्ती, याच्यामुळे बरेच नियमित कर्जदार शेतकरी अनुदानाला पात्र होणार नाहीत। याचबरोबर मिळणारं अनुदान हे अतिशय कमी असल्यामुळे पुढे कर्जदार शेतकरी हे कर्ज आपलं भरणार देखील नाहीत। आणि याच पार्श्वभूमीवरती आता किसान सभेच्या माध्यमातून 21/2026 रोजी आझाद मैदान मुंबई येथे एका मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। एक आंदोलन या ठिकाणी केलं जाणार आहे, ज्या आंदोलनाच्या माध्यमातून नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी लावलेल्या अटी शर्ती काढण्याच्या संदर्भात, याचबरोबर नियमित कर्जदारांना वाढीव अनुदान देण्याच्या संदर्भात, राज्यातील जे काही गायरान जमिनीचे प्रलंबित असलेले प्रश्न असतील किंवा देवस्थान जमिनी या कसणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्या जाव्यात याच्या संदर्भातील मागण्या संदर्भात हे एक मोठं आंदोलन उभा करण्यात आलेलं आहे। 21 जिल्ह्यातील हजारो शेतकरी या आंदोलनाला सहभागी होणार आहेत। आता या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती सरकारच्या माध्यमातून नेमकी काय भूमिका घेतली जाते आणि या नियमित कर्जदार शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या वाढीची जी मागणी केली जाते ती मागणी मान्य केली जाते का, किंवा याच्यामध्ये लावण्यात आलेले जे काही अनेक अटी शर्ती आहेत त्या अटी शर्ती कुठेतरी कमी केल्या जातात का, हे पाहण्यासारखं असणार आहे। मित्रांनो, एकंदरीत नियमित कर्जदार शेतकऱ्यांमध्ये 22 ला भरलं, 24 ला भरलं, 23 ला भरलं नाही, किंवा 23 ला भरलं, 24-25 ला भरलं नाही, वर्षी 26 ला भरलं, अशा अनेक सारे शेतकरी येतात। त्याच्यामुळे जो शेतकरी सध्या रेग्युलर आहे अशा सर्व शेतकऱ्यांना नियमित कर्जदारांना दिलं जाणार अनुदान दिलं जावं आणि तेही वाढवून दिलं जावं, हीच या ठिकाणी एक मागणी। आता त्या मागणीला सरकार कशा प्रकारे घेते या ठिकाणी पाहण्यासारखं आहे। त्याच्या संदर्भातील जे अपडेट येईल ते अपडेट सुद्धा आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।